स्वागत आहे तुमचं अवनीज किचन विथ ब्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे कटलेट्स। त्यासाठी आपण 3 मध्यम आकाराचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 बारीक चिरलेली मिरची। त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप पावडर आपण बनवून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे सेपरेट पावडर असेल तरी ती वेगवेगळी घालून घ्या। या पावडरीने आपल्याला छान फ्लेवर भेटतो। त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे। जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घालू शकता किंवा चाट मसालाही तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे हे तुम्हाला टेस्टनुसारच घाला। आणि आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर 4 चमचे घेतलेले आहेत। मी 4 चमचे कॉर्नफ्लोअर मिक्स करायचे आहे। आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण हे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला राऊंड शेपमध्ये हवे असतील तर राऊंड घ्या किंवा हे अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। हे असे सारे कटलेट्स मी पहिल्यांदा बनवून घेते। हे अशा पद्धतीने आपण हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही देऊ शकता। राऊंडही करू शकता, स्क्वेअरमध्ये किंवा अशा पद्धतीने। हे सर्व कटलेट असे बनवून घेऊन आपण इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ही साधारणतः अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये ही कटलेट डीप करून त्यानंतर या शेवयामध्ये सर्व कटलेट घोळवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। हे आपण शेवया भाजून मिक्सरला लावून घेतलेले आहेत। न भाजल्या तरी चालतात, पण मी भाजून ठेवलेल्या होत्या अगोदरच। तुम्ही फक्त शेवया मिक्सरला लावून किंवा तसेच हाताने त्या बारीक करून घेतल्या तरी चालतील। आता आपण सारे कटलेट्स बनवून घेऊयात। आता आपण हे सर्व कटलेट्स करून घेतलेले आहेत। त्याला जी आपण शेव लावून घेतलेली आहे ती सेट होण्यासाठी आपण 20 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर आपण फ्राय करून घ्यायचे आहे। आता 20 मिनिटे झालेली आहेत आणि आपलं तेल देखील चांगलं कडक गरम झालेलं आहे। तर आता आपण फ्राय करून घेऊयात। तेल कडक गरम केलेलं असू दे। एक मिनिट कडक तेलामध्ये फ्राय करायचे आणि त्यानंतर गॅस मंद आचेवर करून घ्यायचे। तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदा मी एकदम कडक तेलामध्ये 1 मिनिट टाकलं, त्याच्यानंतर ते हलवायचं नाही लगेचच। आता आपण हे हलवून घेऊया। मी गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे। आता अशा पद्धतीने कराल तर अगदी इझी होऊन जातात। सुरुवातीला जर आपण असे हलवून घेतले तर ते तुटतात, त्याच्यापेक्षा हे असं कितक्यात होऊन जातं। इतके सुंदर झाले, एक देखील शेव या तेलामध्ये सुटलेली नाही, इतके सुंदर झाले। पण जेव्हा आपण तेल कडकडीत गरम करतो तेव्हा हे असं छान फ्राय होतं। आता मंद गॅसवर 1 मिनिट
ठेवून देते. याला फ्रीजमध्ये सेट करणं गरजेचं आहे. गोल्डन कलरमध्ये झालेले आहेत कटलेट्स आपले. आता आपण काढून घेऊया. तुम्ही पाहत असाल हे इतके सुंदर असे कटलेट आपले तयार आहेत. तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.